उद्या राज्यातल्या 16 ठिकाणी होणार मॉक ड्रिल। प्रशासनाकडनं जोरदार तयारी। मुंबई, उरण, तारापूरसह ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ही ड्रिल। न्यूज 18 लोकमतवरती मॉक ड्रिलचे प्रत्येक अपडेट। देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही उद्या मॉक ड्रिलचं आयोजन। सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती पोलीस आणि सुरक्षा दलाकडनं मॉक ड्रिलची तयारी। मोठा बंदोबस्तही तैनात। जम्मूमध्ये शाळांमध्ये मॉक ड्रिलची प्रात्यक्षिकं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिले धडे। जम्मू काश्मीरमधल्या बगलिहार बरोबरच सलाल धरणाचे दरवाजेही आता बंद। चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं। पाकिस्तानच्या विरोधात कतारचा भारताला पूर्ण पाठिंबा। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा कतारकडनं निषेध। कतारचे प्रमुख शेख आणि पंतप्रधान मोदींची फोनवरनं चर्चा। उद्या भारत पाकिस्तानच्या सीमेवर हवाई दलाचा युद्ध सराव। बुधवारी भारतीय हवाई दलाकडनं युद्ध सराव। हवाई दलाकडनं सरावासाठी नोटीस प्रसिद्ध। पाकिस्तानला मात्र धडकी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा। 4 महिन्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। तर निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। 5503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुलींसाठी स्वतंत्र ITI। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना। नामांकित शाळांमध्ये प्रवेश। तर तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटींचा निधी। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय। मनमाड, नांदगाव आणि येवल्यासह चांदवडमध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर। पावसासोबत तुफान गारपीट। घरासोबतच शेतीचंही मोठं नुकसान। वीज पुरवठा खंडित।